हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण शेकडेवारीमधला जो 7वा टॉपिक आहे ते आपण घेऊन आलो आहोत या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, तर मित्रांनो आपण कोणत्याही प्रकार सूत्राचा वापर न करता फक्त शॉर्ट पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत। ओके, तर तुम्ही मित्रांनो व्यवस्थित बघायचं आहे व्हिडिओला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, पोलीस भरतीला आणि SSC GDला सगळ्यात महत्त्वाचे हे आपण जे प्रश्न घेणार ते महत्त्वाचे आहे। ठीक आहे, तर तुम्ही बघायचं आहे व्यवस्थित। ठीक आहे, चला तर आपण स्टार्ट करूया। तर प्रश्न काय म्हणतो बघा, टाइप 7 मधला की साखरेचा भाव 20% वाढला, साखरेची मूळ किंमत ठेवण्यास नवीन किंमत शेकडा कितीने कमी करावी। बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP आहे। तर अशा प्रश्नाला काय करायचं, आपल्याला मूळ किंमत माहिती आहे का मित्रांनो? माहिती नाही। मूळ किंमत नेहमी काय असतं? 100 असतं, बरोबर आहे। आता काय करायचं, 100 तुम्हाला समजण्यासाठी मी 100 लिहितो। ठीक आहे, मूळ किंमत। आता त्याने काय केले की आता साखरेचा भाव किती टक्के वाढला? 120। कशावर? आता मूळ किमतीवर, बरोबर आहे। कितीनं वाढला? 120नी, बरोबर आहे। आता करायचं काय, आपल्याला काय विचारलं की नवीन किंमतीवर शेकडा कितीने कमी करावी, बरोबर आहे। आता ही नवीन किंमत झाली कोणती? 120, बरोबर आहे। तर आता सॉल्व कसं करायचं, मूळ किंमत काय? 100, पहिले 100 लिहून घ्यायचं। ठीक आहे, नंतर करायचं गुणाकार, बरोबर आहे। आता काय करायचं, या 100वर किती टक्के वाढलं? समोर 20 वाढलंय म्हणून इथे लिहायचं 20, बरोबर आहे। आणि छेदामध्ये काय करायचं आहे? नवीन किंमत। नवीन किंमत किती आहे? 120, म्हणजे 20% वाढलं म्हणजे काय करायचं? 120 छेदामध्ये लिहायचं। आता सॉल्व करायचं। बघा हे शून्य कॅन्सल होणार, बेक बे बेसकम 12। इथं राहिले काय? 100 भागिले 6 राहिले, बरोबर आहे। आता त्याला भाग द्यायचं मित्रांनो। बघा भाग कसं द्यायचं की 6 1 6, 6 1 6, किती उरले? इथं 4 उरले, 40 झाले। आता बघा 6 6 6 36 होते, बरोबर आहे। उरले किती? परत 4 उरले, मग वरी लिहायचं उरले इथं, आणि ज्याला भागतो आपण इथं छेदामध्ये लिहायचं। ठीक आहे, आता बघा इथं ऑप्शनमध्ये ते उत्तर नाही आहे, तर करायचं काय, 16 जशाला तसं लिहायचं, बरोबर आहे। आता काय करायचं, हे दोन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जाते? 2नी द्या। बे दोन्ही 4 आणि बेत्रिक 6, 16 युक्त पूर्णांक 2/3 हे आपलं आन्सर आलं, जो ऑप्शन नंबर बी असणार। ठीक आहे, कळलं मित्रांनो? तर आपण समोर टाइप 8 बघूया आता। बघा मित्रांनो, जो 8वा टाइप आहे, 8वा टाइप आपल्याला चेंज केले थोडं। ठीक आहे, तर हे पण असे पण प्रश्न विचारले जातात, बरोबर आहे। तर बघा हे प्रश्न सगळे IMP आहे मित्रांनो शेकडेवारीमध्ये। ठीक आहे, मी जे आतापर्यंत जेवढे टाइप वाईज घेतले सगळे IMP आहेत। ठीक आहे, 8वा टाइप बघा काय म्हणतो, 2 विषयांच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले। जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले, दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले, बरोबर आहे। हा प्रश्न आहे। तर करायचं काय, सगळ्यात पहिले याच्यामध्ये नापास विद्यार्थी बघायचं। गणितामध्ये बघा कोणत्या 2 विषय आहे, पहिल्या गणितामध्ये 30% विद्यार्थी नापास झाले आणि इंग्रजीमध्ये 20% नापास झाले। पहिले काय करायचं, G फॉर गणित, बरोबर आहे, आणि E फॉर इंग्रजी असं घेऊ, बरोबर आहे। गणितात किती झाले विद्यार्थी नापास? 30%। ठीक आहे, आणि इंग्लिशमध्ये किती झाले? 20%, बरोबर आहे। टक्केवारी लिहा सोबत, नाही लिहिले तरी चालतं। ठीक आहे, टक्के दिले आपल्याला। तर काय करायचं, दोन्ही जर अशा प्रश्नामध्ये नापास शब्द दिले तर दोन्हीचं करायचं, पहिले बेरीज करायची। 30 आणि 20 किती होतात? 50, बरोबर आहे। 50% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये मिळून नापास झाले, बरोबर आहे। तर समोर काय विचारलं, जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले। आता या दोन्ही विषयांमध्ये किती टक्के? 10% विद्यार्थी नापास झाले। आता याच्यामध्ये दोन्ही मिळून आपण 50 घेतले। आता 10% नापास झाले म्हणजे करायचं काय, या 50 मधून 10% नापास झालेले विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये मायनस करायचे। 50 मधून 10 गेले, 40% राहिले, बरोबर आहे। आता विचारलं काय समोर, दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले। शेकडा नेहमी काय असतो? 100% असतो, म्हणून काय करायचं, या 40 मधून, आता मी तर लिहितो। ठीक आहे, थोडं मोठं झालं तुम्ही शॉर्टमध्ये पण लिहू शकता। ठीक आहे, तुम्ही समजण्यासाठी एवढं मोठं सांगितलंय मी, तर तुम्ही शॉर्टमध्ये बी करू शकता। ठीक आहे, तर शेकडा नेहमी काय असतो? 100 असतो, आणि त्याच्यामध्ये काय करायचं, 40% मायनस करायचं। 100 मधून 40 गेले, किती राहतात? 60%। किती? 60%, म्हणजे किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्याच्यामध्ये? 60%, जो ऑप्शन